Hello and welcome to the third video of our chapter Sterile Manufacturing. In this video, we will continue the remaining contents from this chapter, that is production planning and sterilization and method of evaluation of parenterals. So, we will start with the processing of parenterals. In that, first step is a procurement and selection of component. The initial processing step is a procurement of acceptable component. The majority of these components are taken from their approved stock and only few, like water for injection, are manufactured inside the unit. Water for injection is prepared by distillation. तर सगळ्यात पहिल्यांदा पॅरेंटल तयार करण्यासाठी जे कंपोनंट्स लागणार आहेत ते प्रोक्युअर करायचे, ते मागवायचे आहेत आणि कोणत्या प्रकारचं कंपोनंट योग्य आहे त्याचं सिलेक्शन करायचं आहे. म्हणून ह्या पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ॲक्सेप्टेबल कंपोनंट्सचं प्रोक्युरमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द कंपोनंट्स जे आहेत ते आपल्याला बाहेरून मागवायचे आहेत. पण जसं व्हेकलसारखे जे कंपोनंट आहेत, जसं वॉटर फॉर इंजेक्शन आहे, ते युनिटमध्ये मॅन्युफॅक्चर्ड करायचं आहे. वॉटर फॉर इंजेक्शन प्रिपेअर करण्यासाठी डिस्टिलेशनची मेथड यूज करायची आहे. सेकंड स्टेप इज अ क्लिनिंग ऑफ कंटेनर्स अँड इक्विपमेंट्स. तर जसं त्या फ्लो डायग्रामनुसार तुम्हाला सांगितलेलं होतं की पॅरेंटल प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे करायचं आहे ते सगळं आपल्याला इथे बघायचं. या फ्लो डायग्रामप्रमाणे आपल्याला प्रोसेसिंग जे आहे पॅरेंटलचं ते सगळं बघायचं आहे. सो आपण सेकंड स्टेप बघूया. त्याच्यामध्ये ऑल इक्विपमेंट्स युज्ड फॉर पॅरेंटल्स शुड बी डिसअसेंबल्ड टू प्रोव्हाइड इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ इक्विपमेंट्स. ऑल पार्ट शुड बी क्लीन्ड युजिंग अ इफेक्टिव्ह डिटर्जंट अँड शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम कंटॅमिनेशन. सगळे इक्विपमेंट जे यूज करणार आहोत ते पहिल्यांदा डिसअसेंबल करून घ्यायचे, म्हणजे त्याचे पार्ट्स सेपरेट करून घ्यायचे, कारण इंटरनल स्ट्रक्चर जे आहेत इक्विपमेंटचे ते पण आपल्याला क्लीन करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर सगळे पार्ट्स जे आहेत ते डिटर्जंटने वॉश करून घ्यायचे आणि कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून त्यांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं. त्याच्यानंतर व्हरायटी ऑफ डिव्हायसेस आर अवेलेबल फॉर क्लिनिंग ऑफ कंटेनर्स फ्रॉम सिंगल जेट ट्यूब to complex automatic washer which cleans the container by using distilled water. तर डिव्हाइस किंवा कंटेनर्स वॉश करण्यासाठी वेगवेगळ्या टाईपच्या मशिनरीज अवेलेबल आहेत, जसं की सिंगल जेट ट्यूब मशीन आहे किंवा कॉम्प्लेक्स टाईपचे ॲटोमॅटिक वॉशर्स आहेत जे डिस्टिल्ड वॉटरचा यूज करून कंटेनर वॉश करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी हेल्प करतात. थर्ड स्टेप इज अ स्टरलायझेशन ऑफ कंटेनर. एकदा का क्लिनिंग झालं कंटेनरचं की पुढची स्टेप आहे स्टरलायझेशन करायचं. फक्त क्लिनिंग करून आपण सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा डस्ट रिमूव्ह करू शकत नाही, म्हणून स्टरलायझेशन करणंसुद्धा गरजेचं आहे. आणि कंटेनरचं स्टरलायझेशन जे आहे ते मोस्टली मॉइस्ट हीट स्टरलायझेशन मेथडने केलं जातं. त्याच्यानंतर स्टराईल केलेले जे कंटेनर्स आणि क्लोजर्स आहेत should be stored in a closed container or equipment until they get ready to use. एकदा स्टराईल केल्यानंतर त्यांना क्लोज्ड कंटेनरमध्ये किंवा इक्विपमेंटमध्ये स्टोअर करून ठेवायचं, कारण जर ते पुन्हा एअरशी एक्सपोज झाले तर मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे रिटेन राहू शकतात त्याच्यावरती किंवा त्यांची ग्रोथ होऊ शकते. त्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करून क्लोज्ड कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं. देन फोर्थ स्टेप इज प्रोडक्ट प्रिपरेशन. तर सगळं कंटेनरचं स्टरलायझेशन झालं, रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट करून झालं की आपला मेन फॉर्म्युला जो आहे तो तयार करायचा आहे. इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग स्टेप्स, दॅट इज वेइंग द ingredients, dissolve the ingredient in a sequence of vehicle, adjustment of volume and pH and filtration of solution. 4 स्टेपमध्ये आपल्याला प्रोडक्ट तयार करायचा आहे. पहिला आहे वेइंग ऑफ इन्ग्रेडियंट. जेवढे इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते प्रॉपर वेइंग करून घ्यायचं आहे, त्यांचं वेट चेंज होता कामा नये. त्याच्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट व्हेकलमध्ये जे सुटेबल व्हेकल आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व करून घ्यायचे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ॲडजस्टमेंट करायचं आणि pH ॲडजस्टमेंट, कारण टोनिसिटी महत्त्वाची आहे आपल्याला, त्यामुळे pH ॲडजस्टमेंट करायचं. अँड देन
last step is a filtration of solution. Filtration is done for two purpose. First, for removing the dirt and dust, and it is method used for the sterilization of parental product, because the filters used for filtration are bacteria proof filter like seeds filter and sintered glass filter. सो ह्या 4 स्टेपमध्ये आपला प्रोडक्ट जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. एकदा का प्रोडक्ट तयार झाला की तो फायनल कंटेनरमध्ये फिल करायचा आहे. सो नेक्स्ट स्टेप इज अ फिलिंग प्रोसिजर. ड्युरिंग फिलिंग ऑफ कंटेनर विथ अ प्रोडक्ट, the most stringent requirement must be exercised to prevent a contamination, particularly in a product that has been sterilized by filtration. फिल करत असताना प्रोडक्ट सगळ्या स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट घेतल्या पाहिजेत किंवा असेप्टिक रूममध्ये ते फिलिंग केलं पाहिजे. का तर फिल करताना सुद्धा तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर होऊ शकतात, त्यामुळे तिथे जास्त प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. The operation should carried out in a aseptic filling area. The liquid products are more readily subdivided uniformly than the solid product. Liquid product जे असतात ते fill करणं easy असतं than solid products. And a means which is provided for repetitively forcing a measured volume of liquid through the orifice of delivery tube which is introduced into the container. लिक्विड प्रोडक्ट फिल करण्यासाठी एक डिलिव्हरी ट्यूब असतं ज्याला ऑरिफाईस असतं, छोटा होल असतो आणि तो फोर्सफुली लिक्विड कंटेनरमध्ये फिल करत असतो. नेक्स्ट स्टेप इज अ सीलिंग प्रोसिजर. आफ्टर फिलिंग ऑफ कंटेनर, द कंटेनर इज सील्ड. The sealing of filled container should be done immediately by tip sealing or pool sealing to prevent the product contamination. If the product is filled into the ampule container मध्ये जर फिल केला असेल प्रोडक्ट तर त्याला टिप सीलिंग किंवा पूल सीलिंग ह्या दोन मेथड यूज करून सीलिंग करायचं आहे. The vials and bottles are closed by rubber closure aseptically. जर प्रोडक्ट व्हायलमध्ये असेल किंवा बॉटल्समध्ये असेल तर त्याला रबर क्लोजर यूज करून असेप्टिकली सील करायचं आहे. आणि रबर क्लोजर जे आहेत त्याच्यावरती पुन्हा ॲल्युमिनियमची कॅप असली पाहिजे त्याला कवरिंग प्रोव्हाइड करण्यासाठी. नेक्स्ट स्टेप इज अ टर्मिनल स्टरलायझेशन. टर्मिनल स्टरलायझेशन means the sterilization which is done at last, that is after sealing the container into final container, after sealing the product into final container. The parental product should be sterilized immediately after its sealing. एकदा का सीलिंग झालं की लगेच प्रोडक्ट स्टराईल करायचा आहे. Thermolabile substances are sterilized by non-thermal process like filtration. जर प्रोडक्ट थर्मोलाबाईल आहे म्हणजे हीट सेन्सिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी वेगळी फिल्ट्रेशन स्टरलायझेशन मेथड यूज केली जात नाही. ज्यावेळी आपण फिल्ट्रेशन करत असतो त्याच वेळी त्याचं स्टरलायझेशन सुद्धा होत असतं, त्यामुळे फिल्ट्रेशन मेथड इज यूज्ड फॉर thermolabile substances sterilization. Since the dry heat may affect the substance, it is of limited value. Moist heat sterilization is most widely used sterilization process for aqueous solution and substances which can withstand high penetration of steam. Dry heat sterilization म्हणजे हॉट एअर ओव्हन यूज करून जे स्टरलायझेशन केलं जातं त्याच्यामुळे प्रोडक्टचा लॉस होण्याचे चान्सेस असतात. म्हणून जर पॅरेंटल प्रोडक्ट स्टरलायझेशन करायचं असेल आणि जर ते ॲक्वियस सोल्युशन्स असतील तर मोस्टली मॉइस्ट हीट स्टरलायझेशन दॅट इज ऑटोक्लेव इज यूज्ड. रेडिएशन स्टरलायझेशन इज ऑल्सो यूज्ड फॉर ड्राय सॉलिड्स. जर ड्राय सॉलिड्स असतील तर तिथे रेडिएशन स्टरलायझेशन वापरलं जातं. अँड लायोफिलायझेशन ऑर फ्रीज ड्राईंग इज यूज्ड फॉर हॉर्मोन्स ब्लड प्रोडक्ट्स दॅट इज फॉर थर्मोलॅबाईल प्रोडक्ट्स. लायोफिलायझेशन किंवा फ्रीज ड्राईंग यूज केलं जातं. So these are the 7 steps required for the manufacturing of parenterals. Next step is the quality control test or
इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंट्रल. एकदा का पॅरेंट्रल मॅन्युफॅक्चर्ड करून झाले पॅरेंट्रल प्रोडक्ट की त्याच्यानंतर ते डायरेक्टली मार्केटमध्ये सेल करू शकत नाही. त्याच्यासाठी आधी त्यांच्यावरती क्वालिटी कंट्रोल टेस्ट करावी लागते. म्हणजे आपण तयार केलेल्या प्रोडक्टची क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही ते चेक करावं लागतं. आणि जर पॅरेंट्रल प्रोडक्टची क्वालिटी चेक करायची असेल तर मेजर 5 टेस्ट फॉलो केल्या जातात. पहिली आहे स्टरिलिटी टेस्ट, दुसरी आहे पायरोजन टेस्ट, थर्ड इज अ क्लॅरिटी टेस्ट, फोर्थ इज अ लीकर टेस्ट अँड फिफ्थ इज अ असे मेथड. आपल्याला त्यातल्या पहिल्या 4 मेथड्स बघायच्या आहेत. वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट मेथड इज अ स्टरिलिटी टेस्ट. ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट किंवा जी पॅरेंटल प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक सांगितली आहेत त्याच्यानुसार पॅरेंटल प्रोडक्ट स्टराईल असणं गरजेचं असतं. मीन्स इट शुड बी फ्री फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम. So it must passes the sterility test. Principle of sterility test: the product to be tested is transferred aseptically in a sterile nutrient media and incubated for a specific period of time at an optimum temperature. If living microorganisms are present, then growth takes place in the media, and if absent, no growth is observed. त्या प्रिन्सिपलनुसार स्टरिलिटी टेस्ट जी आपण परफॉर्म करतो आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट आहे किंवा जे सॅम्पल आहे ते असेप्टिकली ट्रान्सफर केलं जातं स्टराईल न्यूट्रिएंट मीडियामध्ये. त्याच्यानंतर इन्क्युबेट केलं जातं फॉर अ स्पेसिफिक पिरियड अँड फॉर अ स्पेसिफिक टाईम ॲट अ ऑप्टिमम टेम्परेचर. प्रोडक्टला स्टराईल न्यूट्रिएंट मीडियामध्ये ठेवून ठराविक वेळेसाठी आणि ठराविक टेम्परेचरवरती इन्क्युबेट केलं जातं. तर हे सगळं प्रोव्हाइड का केलं जातं? न्यूट्रिएंट मीडिया जे आहे ते फूड प्रोव्हाइड करणार, वॉटर प्रोव्हाइड करणार आणि स्पेसिफिक टेम्परेचर जे आहे ते इन्क्युबेशनमुळे मिळणार. मग जर ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या असतील आणि प्रोडक्टमध्ये जर तो मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर त्याची ग्रोथ होणार. आणि ती ग्रोथ जर झाली तर आपण काय समजणार? इफ मायक्रोब्स आर प्रेझेंट देन ग्रोथ टेक्स प्लेस. जर मायक्रोब्स असतील तरच तिथे ग्रोथ दिसणार आणि जर मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील तर कोणत्याही प्रकारची ग्रोथ त्या सॅम्पलमध्ये किंवा त्या प्रोडक्टमध्ये दिसणार नाही. म्हणून आपण स्टरिलिटी टेस्ट परफॉर्म करून बघतो. द टेस्ट इज परफॉर्म्ड अंडर असेप्टिक कंडिशन अंडर लॅमिनार एअर फ्लो. टेस्ट असेप्टिक कंडिशनमध्ये आणि लॅमिनार एअर फ्लोमध्ये परफॉर्म केली जाते. कारण जर टेस्ट परफॉर्म करताना आजूबाजूचे मायक्रो ऑर्गॅनिझम जर प्रोडक्टमध्ये गेले तरी प्रोडक्टची टेस्ट फेल होऊ शकते. मग दुसरे कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट होऊ नयेत म्हणून टेस्ट जी आहे ती असेप्टिक कंडिशनमध्ये आणि लॅमिनार एअर फ्लोमध्ये केली जाते. टेस्ट कॅरिड आउट बाय 2 मेथड्स. फर्स्ट इज अ मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड अँड सेकंड इज अ डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड. 2 मेथड्स यूज केल्या जातात. त्यातल्या कोणत्याही एका पद्धतीने आपण टेस्ट करू शकतो. कल्चर मीडिया जे आहेत ते फ्लूड थायोग्लायकोलेट मीडियम यूज केलं जातं फॉर अनएरोबिक बॅक्टेरिया अँड सोयाबीन केसिन डायजेस्ट मीडियम इज यूज्ड फॉर फंगाय अँड एरोबिक बॅक्टेरिया. जर आपल्याला प्रोडक्टमध्ये अनएरोबिक बॅक्टेरिया आहे की नाही ते चेक करायचं असेल तर फ्लूड थायोग्लायकोलेट मीडियम यूज केलं जातं. आणि जर एरोबिक बॅक्टेरिया किंवा फंगायचा प्रेझेन्स बघायचा असेल तर सोयाबीन केसिन डायजेस्ट मीडियम यूज केलं जातं. प्रोडक्ट कंटेनिंग अँटीमायक्रोबियल ड्रग्स such as penicillin and sulfa drug have to be tested in a presence of antagonistic materials, that is penicillin in a presence of penicillinase and sulfa drug in a presence of PABA. जर आपण तयार केलेल्या प्रोडक्टमध्ये अँटीमायक्रोबियल ड्रग्ज असतील जसं की पेनिसिलिन किंवा सल्फा ड्रग तर ते मायक्रो ऑर्गॅनिझमना किल करणार, त्यामुळे टेस्ट दिसून येणार नाही. म्हणून त्या प्रोडक्टची टेस्ट करताना त्याच्या अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करणारे ड्रग म्हणजे अँटागोनिस्टिक मटेरियल्स जे आहेत ते ॲड करायचे. तर पेनिसिलिन जर असेल तर पेनिसिलिनेज ॲड करायचं. त्यामुळे काय होणार? पेनिसिलिनची ॲक्शन ते रिमूव्ह करणार. सल्फा ड्रग असतील तर पाबा ॲड करायचं. त्याच्यामुळे सल्फा ड्रग्सची इफेक्टिव्हिटी जी आहे ती
कमी होणार. त्यामुळे जर मायक्रोब्स प्रेझेंट असतील तर त्यांचं प्रेझेन्स आपल्याला दिसून येणार. द न्यूट्रिएंट मीडियम मस्ट बी स्टराईल अँड एबल टू प्रोड्यूस मायक्रोबियल ग्रोथ. न्यूट्रिएंट मीडियम जे आहेत ते स्वतःही स्टराईल असलं पाहिजे, कारण जर न्यूट्रिएंट मीडियममध्ये मायक्रोब्स असतील तर ते सुद्धा ग्रोथ दाखवणार. अँड एबल टू प्रोड्यूस द मायक्रोबियल ग्रोथ, आणि त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली पाहिजे, म्हणजे सफिशियंट न्यूट्रिएंट व्हॅल्यूज त्याने पुरवल्या पाहिजेत. इफ द टेस्ट ऑफ स्टरिलिटी शोज नो मायक्रोबियल ग्रोथ देन प्रोडक्ट इज कन्सिडर्ड टू बी स्टराईल. जर टेस्ट केल्यानंतर कोणत्याही प्रकारची मायक्रोबियल ग्रोथ दिसली नाही तर प्रोडक्ट स्टराईल आहे असं समजलं जातं. अँड इफ द टेस्ट शोज मायक्रोबियल ग्रोथ then test is repeated twice or thrice to check the accidental contamination. जर पहिल्या वेळी टेस्ट फेल झाली म्हणजे मायक्रोबची ग्रोथ जर दिसून आली तर अजून 2 वेळा किंवा 3 वेळा सेम सॅम्पलवरती टेस्ट परफॉर्म केली जाते, आणि जर तरीही ग्रोथ दिसून आली तर मात्र सॅम्पल फेल होतं, म्हणजेच मायक्रोब्स प्रेझेंट दिसून येतात त्याच्यामध्ये, म्हणजेच प्रोडक्ट नॉन स्टराईल असतो. इफ मायक्रोब्स आर प्रेझेंट मीन्स प्रोडक्ट इज नॉट स्टराईल, hence test is fail. And if microbes are absent means product is sterile and passes the test. Second test is a leaker test or leakage test. जो कंटेनर आपण सील केला आहे तो लीक आहे की नाही हे चेक करण्यासाठी लीकर टेस्ट किंवा लिकेज टेस्ट परफॉर्म केली जाते. प्रिन्सिपल बिहाइंड द लिकेज टेस्ट इज negative pressure is produced within an incompletely sealed ampule while the ampule is entirely submerged in a deep colored dye solution. पहिल्यांदा काय केलं जातं, एक सॅम्पल जे आहे ॲम्प्यूलचं ते घेतलं जातं आणि त्याला निगेटिव्ह प्रेशर प्रोड्यूस करून एका चेंबरमध्ये ठेवलं जातं. त्या चेंबरमध्ये 1% मिथिलीन ब्ल्यू सोल्युशन जे आहे ते फिल केलेलं असतं, म्हणजे डायच्या सोल्युशनमध्ये ॲम्प्यूल डीप करून ठेवले जाते. त्याच्यानंतर निगेटिव्ह प्रेशर अप्लाय केला जातो. निगेटिव्ह प्रेशर अप्लाय केल्यानंतर व्हॅक्यूम रिलीज केला जातो. तर व्हॅक्यूम रिलीज केल्यावर काय होणार, जर त्या कंटेनरला कुठेही क्रॅक असेल किंवा ते इनकम्प्लिटली सील्ड असेल तर तो डाय कलर जो आहे तो आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा त्या ॲम्प्यूलमध्ये आत जाणार आणि त्यामुळे आतल्या प्रोडक्टचा कलर जो आहे तो चेंज होणार. तर सगळी टेस्ट झाल्यानंतर त्या ॲम्प्यूल्स चेक करायच्या, प्रत्येक सील केलेली ॲम्प्यूल चेक करायची. जर ॲम्प्यूलमधल्या कंटेंटचा कलर बदललेला असेल, ब्ल्यू झालेला असेल तर त्या ॲम्प्यूल्स अनसील्ड आहेत, म्हणजेच लिकेज आहे त्यांच्यामध्ये असं समजायचं, आणि त्या सगळ्या ॲम्प्यूल ज्या आहेत त्या डिस्कार्ड करून टाकायच्या. So ampules are immersed into the 1% methylene blue solution in a vacuum chamber under negative pressure. When the vacuum is released, the color solution enters into the ampule, which is defective filling. Presence of dye in ampule confirms the leakage and such ampules are rejected. Generally, autoclaving of sample is done in a dye bath for a short time and ampules with colored contents are removed. Nowadays a second method is used, that is autoclaving of sample in a dye bath. तर ऑटोक्लेविंग केल्यामुळे दोन्ही गोष्टी एका वेळी आपण करू शकतो. एकतर ते प्रोडक्ट स्टरलायझेशन पण होतं आणि तिथे डाय सोल्युशन यूज केल्यामुळे जर एखादी ॲम्प्यूल सील झालेली नसेल तर त्या ॲम्प्यूलमध्ये डाय सोल्युशन जातं आणि जेव्हा ऑटोक्लेविंग कंप्लीट होतं तेव्हा आपल्याला लीक असलेले कंटेनरसुद्धा फाइंड आउट करता येतात. म्हणजे दोन्ही गोष्टी आपण एकाच प्रोसेसमध्ये करू शकतो. The vials and bottles are not subjected to the leakage test because materials used is not rigid. वायल आणि बॉटल ज्या आहेत त्या रबर सील असतं त्याला किंवा रबरचं क्लोजर असतं, त्यामुळे लिकेज टेस्टसाठी ते यूज केले जात नाहीत. कारण रबर क्लोजर्स जे आहेत त्यांच्यावरती स्टेन आहे तो खूप दिवसांसाठी तसाच राहतो आणि ते
खराब होतात. त्यामुळे डायचा त्यांच्यावरती इफेक्ट बॅड होत असल्यामुळे ते रबर क्लोजर असलेले कंटेनर्स लिकेज टेस्टसाठी यूज केले जात नाहीत. थर्ड टेस्ट इज द पायरोजन टेस्ट. पायरोजन म्हणजे काय आहेत तर मेटाबॉलिक प्रोडक्ट ऑफ लिव्हिंग ऑर डेड मायक्रो ऑर्गॅनिझम, मोस्टली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत त्यांच्या मेटाबॉलिझममुळे तयार होणारा हा एक प्रोडक्ट आहे ज्याला पायरोजन म्हटलं जातं. पायरोजन आर केमिकली लिपोपॉलिसॅकॅराइड. त्याचं केमिकल नेचर जे आहे ते लिपोपॉलिसॅकॅराइड आहे आणि जर पायरोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले तर त्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होतं आणि काही वेळा जर पायरोजनची क्वांटिटी जास्त असेल त्यामुळे पर्सनची डेथ होऊ शकते. म्हणून प्रोडक्ट जो आहे आपला पॅरेंटल प्रोडक्ट तो पायरोजनपासून फ्री असला पाहिजे. पायरोजन्स आर थर्मोस्टेबल अँड वॉटर सोल्युबल. पायरोजनवरती कोणत्याही हीटचा इफेक्ट होत नाही. म्हणजे जर ते रिमूव्ह करायचे असतील प्रोडक्टमधून तर कितीही हीट दिली तरी त्यांना काही फरक पडत नाही किंवा ते वॉटर सोल्युबल असल्यामुळे फिल्ट्रेशन करूनही आपण ते रिमूव्ह करू शकत नाही. ऑल्सो दे अनअफेक्टेड बाय बॅक्टेरिसाइड अँड कॅन पास थ्रू द बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर. बॅक्टेरिसाइडचाही त्यांच्यावरती काही इफेक्ट होत नाही आणि they can pass through the bacteria proof filter, so they can't be removed by using the filtration method. So the precautions should be taken while manufacturing the parental product to prevent the incorporation of pyrogen into the product. So there are two types of tests to determine the presence of pyrogen. First test is a sham test and second is a lal test. First we will see the sham test. Sham test is performed on a rabbits. IP suggested that 3 healthy rabbits of either sex should be done. 3 healthy रॅबिट्सवरती टेस्ट करायचे आहे. एकतर फिमेल तर फिमेल रॅबिट यूज करायचे आहेत किंवा मेल तर मेल रॅबिट यूज करायचे आहे. इट परफॉर्म्ड इन 2 stages. First stage is a preliminary test. Preliminary test is carried out by using rabbits which are being used for first time or animal not used from previous 2 weeks. जे रॅबिट आपण यूज करणार आहोत ते एकतर पहिल्यांदा यूज करत असलो पाहिजे किंवा त्या रॅबिटवरती मागच्या 2 वीक्समध्ये कोणतीही टेस्ट झालेली असता कामा नये अशा टाईपचे हेल्दी रॅबिट्स यूज करायचे आहेत. देन it is performed by giving a warm solution of either sterile water for injection or sterile solution at a dose of 10 ml per kg of body weight. ही टेस्ट परफॉर्म करताना स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन किंवा स्टराईल सोल्युशन जे आहे ते वॉर्म करून घ्यायचं आहे आणि त्याचा 10 ml पर kg बॉडी वेट एवढा डोस जो आहे तो रॅबिटला इंजेक्शनने द्यायचा आहे. According to the recording of body temperature prior to 90 minutes for 3 hours is done. 3 तासांसाठी रॅबिटच्या बॉडी टेम्परेचरचं रेकॉर्डिंग आपल्याला करायचं आहे आणि ते प्रत्येक रेकॉर्ड मेंटेन करून ठेवायचं आहे. इफ एनी रॅबिट शोज द डिफरन्स ऑफ 0.6 degree Celsius or more than it is, then the rabbit should not use for the test. जर कोणत्याही रॅबिटच्या बॉडी टेम्परेचरमध्ये 0.6 डिग्रीचा डिफरन्स आला तर ते रॅबिट टेस्टसाठी वापरायचे नाही आहेत. सेकंड टेस्ट इज द मेन टेस्ट. इन मेन टेस्ट इट इज परफॉर्म्ड ऑन द ग्रुप ऑफ 3 रॅबिट्स. 3 रॅबिट्स घेऊन त्याच्यावरती टेस्ट करायचे आहे. The rabbits are placed into the animal holder box. A thermometer is inserted into rectum and the product being tested is warmed at the 38 degree. Then it is injected into the marginal vein of ear of the rabbit. ज्या पायरोजन पॅरेंटल प्रोडक्टचं आपल्याला टेस्टिंग करायचं आहे तो प्रोडक्ट 38 डिग्री सेल्सिअसला वॉर्म करून घ्यायचा म्हणजे नियरली टू द बॉडी टेम्परेचर ऑफ रॅबिट तेवढ्या टेम्परेचरपर्यंत वॉर्म करून घ्यायचा आणि नंतर इयरच्या मार्जिनल व्हॅनमधून तो इंजेक्ट करायचा. डोस जो आहे तो
10 ml per kg ऑफ बॉडी वेट असला पाहिजे. देन बिफोर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट द इनिशियल टेम्परेचर इज रेकॉर्डेड अँड द मीन ऑफ दॅट टेम्परेचर ॲट अ 60 डिग्री सेल्सिअस ॲट अ 60 अँड 90 मिनिट इज रेकॉर्डेड. प्रोडक्ट ॲडमिनिस्ट्रेट करण्याच्या आधी रॅबिटचं इनिशियल टेम्परेचर जे आहे ते रेकॉर्ड करून घ्यायचं, त्याचा मीन काढून घ्यायचा आणि तो मीन म्हणजे इनिशियल टेम्परेचर असणार आहे आपलं. देन रेकॉर्डिंग इज कंटिन्यू फॉर फर्दर 3 hours ॲट इंटरवल ऑफ 30 minutes. एकदा का प्रोडक्ट देऊन झाला की त्याच्यानंतर पुन्हा रॅबिटचं बॉडी टेम्परेचर चेक करायचं आहे 3 तासासाठी फॉर द इंटरवल ऑफ 30 minutes. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाने बॉडी टेम्परेचर जे आहे ते रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. द मॅक्झिमम टेम्परेचर इज रेकॉर्डेड. फायनली रिस्पॉन्स इज कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग द इनिशियल टेम्परेचर फ्रॉम मॅक्झिमम टेम्परेचर शोन बाय ॲनिमल. आता 3 तासांमध्ये आपल्याकडे 2 टेम्परेचर असणार आहेत. एक म्हणजे इनिशियल बॉडी टेम्परेचर असणार आहे प्रोडक्ट देण्याच्या आधीचं, आणि दुसरं म्हणजे मॅक्झिमम बॉडी टेम्परेचर असणार आहे जे प्रोडक्ट इंजेक्ट केल्याच्या नंतर आपण चेक करणार आहोत. प्रोडक्ट इंजेक्ट केल्यानंतर 3 तासासाठी आपण अर्ध्या तासाच्या इंटरवलने रीडिंग्स घेणार आहोत. त्या रीडिंगमध्ये जे मॅक्झिमम टेम्परेचर असेल ते आपल्याला मॅक्झिमम टेम्परेचर म्हणून रेकॉर्ड करायचं आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्स जो आहे आपल्याला तो फाइंड आउट करण्यासाठी इनिशियल टेम्परेचरला मॅक्झिमम टेम्परेचरमधून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे व्हॅल्यू येईल तो आपला रिस्पॉन्स असणार आहे. हा रिस्पॉन्स आपल्याला रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी वापरायचा आहे. आता या पूर्ण टेस्टमध्ये बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यामागचं कारण काय, बॉडी टेम्परेचर रेकॉर्ड करण्यामागचं कारण काय आहे, तर जर त्या प्रोडक्टमध्ये पायरोजन असेल आणि जर तो प्रोडक्ट रॅबिटला इंजेक्ट केला गेला तर पायरोजनच्या प्रेझेन्समुळे रॅबिटचं बॉडी टेम्परेचर हे इन्क्रीज होणार आणि ते किती इन्क्रीज होतं आहे ते चेक करण्यासाठी आपण बॉडी टेम्परेचर रेकॉर्ड करणार आहोत. आता रिझल्ट इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे. इफ द सम ऑफ रिस्पॉन्स ऑफ अ ग्रुप ऑफ 3 रॅबिट्स डज नॉट एक्झीड 1.4 डिग्री सेल्सिअस अँड इफ द रिस्पॉन्स ऑफ इंडिव्हिज्युअल रॅबिट इज लेस दॅन 0.6 डिग्री सेल्सिअस then the preparation being examined is passes the test. 3 रॅबिटचा ग्रुपवरती आपण टेस्ट करतोय. त्या 3 रॅबिटच्या रिस्पॉन्सची जी सम आहे ती 1.4 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त नसेल आणि प्रत्येक रॅबिटचा जो रिस्पॉन्स आहे तो 0.6 डिग्रीपेक्षा कमी असेल तर आपला प्रोडक्ट टेस्ट पास होणार आहे. जर असं झालं नाही तर टेस्ट फेल होणार. मग पुन्हा कंटिन्यू करायची टेस्ट बाय यूजिंग 5 more रॅबिट्स, दॅट इज बाय यूजिंग टोटल 8 रॅबिट्स. आता सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि 8 रॅबिट्सचे रिस्पॉन्स जे आहेत ते फाइंड आउट करायचे आहे. इफ नॉट मोर दॅन 3 of 8 रॅबिट्स शोज द इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स ऑफ 0.6 डिग्री सेल्सिअस अँड मोर and if the sum of responses of group of 8 rabbits does not exceed 3.7 degree Celsius, the preparation passes the test. आता जे 8 रॅबिट यूज केले आहेत त्याच्यापैकी 3 पेक्षा कमी रॅबिटचं बॉडी टेम्परेचर इंडिव्हिज्युअल टेम्परेचर जर 0.6 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल रिस्पॉन्स आणि ग्रुप सम ऑफ रिस्पॉन्स ऑफ ग्रुप ऑफ 8 रॅबिट्स 8 रॅबिटचा जो रिस्पॉन्स आहे त्याची जर टोटल केली तर ती 3.7 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर कमी असेल तर टेस्ट पास होते, म्हणजे प्रोडक्टमध्ये पायरोजन नाही आहे. आणि जर ह्याच्यापेक्षा जास्त येत असेल रिस्पॉन्स तर मात्र प्रोडक्ट टेस्ट फेल होतो आहे, म्हणजेच प्रोडक्टमध्ये पायरोजनचा प्रेझेन्स आहे. शाम टेस्टच्या नंतर पायरोजन डिटेक्शनसाठी दुसरी टेस्ट यूज केली जाते ती आहे लाल टेस्ट. लाल टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट. It is also called as Limulus amoebocyte lysate, that is LAL. It is an aqueous extract of blood cells, that is amoebocytes, from the horseshoe crab, Limulus polyphemus.
फेमस. त्या ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हॉर्स शू क्रॅब जो असतो त्याच्या ब्लड सेल्समधून अमिबोसाइट्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात. त्या अमिबोसाइट्सना जर पायरोजन बरोबर रिॲक्ट केलं तर तिथे क्लॉट फॉर्मेशन दिसून येतं आपल्याला. म्हणजेच लालमध्ये काय असतं तर अमिबोसाइट्स असतात आणि ते रिॲक्ट कोणाबरोबर होतात, पायरोजन बरोबर. पायरोजनमध्ये असतं लिपोपॉलीसॅकराइड. म्हणजेच लाल अँड बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन or lipopolysaccharide combine together or react together to form the clot. If the pyrogen or bacterial endotoxin, पायरोजन्सनाच काय म्हटलं गेलं आहे, बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन, कारण बॅक्टेरियापासून ते टॉक्झिन तयार होतं आहे म्हणून बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन. इफ इट इज प्रेझेंट इन टू द सॅम्पल टू बी टेस्टेड देन इट इज कंबाईन विथ अ लायसेट ऑफ हॉर्स शू क्रॅब टू फॉर्म द कोॲग्युलेज. तर काय होतं, जर पायरोजन प्रेझेंट असेल सॅम्पलमध्ये आणि त्याला हॉर्स शू क्रॅबच्या लायसेटबरोबर मिक्स केलं तर त्यांच्यापासून कोॲग्युलेज तयार होतं. कोॲग्युलेज हे असं स्पेसिफिक प्रोटीन आहे जे ब्लडमध्ये प्रेझेंट असतं आणि ते क्लॉट फॉर्म करतं. त्यामुळे जर प्रोडक्टमध्ये पायरोजन प्रेझेंट असेल तर त्याच्याबरोबर लाल रिॲक्ट होतं आणि क्लॉट फॉर्म करतं. त्याची प्रोसिजर बघूया. Hemolymph of each crab is extracted with a syringe and mixed with a sample. क्रॅब पासून हिमोलिम्फ म्हणजेच त्यांचं ब्लड सॅम्पल जे आहे ते रिमूव्ह केलं जातं आणि सॅम्पल बरोबर मिक्स केलं जातं. मिक्स केल्यानंतर त्याला 37 डिग्री सेल्सिअसला 1 आवरसाठी इन्क्युबेट केलं जातं. After incubation, if the sample contains pyrogen, then gel or clot is forms. का जेल किंवा क्लॉट फॉर्म होतोय तर आपण काय काय मिक्स करतोय, एकतर हिमोलिम्फ मिक्स करतोय आणि सॅम्पल मिक्स करतोय. हिमोलिम्फमध्ये काय आहे, अमिबोसाइट्स आहेत आणि आपल्या सॅम्पलमध्ये जर पायरोजन असतील म्हणजेच लिपोपॉलीसॅकराइड असेल तर ते लिपोपॉलीसॅकराइड आणि हिमोलिम्फ यांचं रिॲक्शन तयार होऊन कोॲग्युलेज एन्झाईम तयार होतं आणि ते कोॲग्युलेज एन्झाईम जे आहे ते जेल किंवा क्लॉट फॉर्मेशन करतं. त्यामुळे जर जेल तयार झालं तर समजायचं की तिथे पायरोजन प्रेझेंट आहेत आणि जर क्लिअर राहिलं सोल्युशन तर प्रोडक्टमध्ये पायरोजन ॲबसेंट आहेत असं आपण समजू शकतो. सो लाल टेस्ट इज मोर ॲडव्हान्टेजियस दॅन शाम टेस्ट बिकॉज इट इज क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. इट प्रोव्हाइड्स बोथ रिझल्ट. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय तर सॅम्पलमध्ये पायरोजन प्रेझेंट आहे की नाही हे सांगतं आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय तर किती क्वांटिटीमध्ये पायरोजन प्रेझेंट आहे. हे दोन्ही गोष्टी लाल टेस्टमधून आपल्याला कळू शकतात. लेस टाईम इज रिक्वायर्ड, दॅट इज फक्त 1 तास लागतो आहे आणि शाम टेस्ट परफॉर्म करण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो आहे आपल्याला. 3 तास आपल्याला रिडिंग घ्यायचे असतात आणि इनिशियल टेम्परेचर रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा 3 तास लागतात. सिम्पल अँड इकॉनॉमिक, सिम्पल टेस्ट आहे आणि ॲनिमल्स आर नॉट सॅक्रिफाईस्ड. ॲनिमल इथे सॅक्रिफाईस केला जात नाही कोणत्याही प्रकारचा. सो दिस इज अबाउट द लाल टेस्ट. देन लास्ट टेस्ट इज द क्लॅरिटी टेस्ट ऑर पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग. हे पण एक आयडियल कॅरेक्टरिस्टिक आहे पॅरेंटलचं की पॅरेंटल प्रोडक्ट शुड बी फ्री फ्रॉम एनी डस्ट ऑर डर्ट पार्टिकल. जर डर्ट पार्टिकल प्रेझेंट असतील तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. लाईक इफ द particle size is larger than size of RBC, it can block the blood vessel. It also leads to septicemia, fever, and the presence of undissolved particle create doubt about the quality of product. जर एखाद्या पॅरेंटल प्रोडक्टमध्ये पार्टिकल प्रेझेंट असेल ज्याची साईज RBCपेक्षा मोठी असेल तर ते आपल्या ब्लड वेसलमध्ये जाऊन ब्लड फ्लो जो आहे तो ब्लॉक करू शकतो. त्याच्यानंतर जर प्रोडक्टमध्ये डस्ट किंवा डर्ट असेल तर त्यामुळे सेप्टिकेमिया किंवा फीवर वगैरे होऊ शकतो. आणि एखाद्या प्रोडक्टमध्ये आपल्याला जर अनडिझॉल्व्ड पार्टिकल दिसलं तर आपल्याला त्याच्या क्वालिटीबद्दल शंका येते. त्यामुळे क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इज रिड्यूस्ड इफ एनी पार्टिक्युलेट मॅटर इज
प्रेझेंट इन टू द प्रोडक्ट. त्याची टेस्ट करण्यासाठी आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड असणारं क्लॅरिटी टेस्ट ॲपॅरेटस यूज करावं लागतं. इथे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे आणि इथे व्हाईट बॅकग्राऊंड आहे. च्या वरती इथे लाईट सोर्स असतो, ट्यूबलाईट इथे प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामुळे लाईटमध्ये आपल्याला टेस्टिंग करायची असते. एनी अँप्यूल, बॉटल और व्हायल कॅन बी सीन अंडर द लाईट अगेन्स्ट डार्क background. If the colored or black particles are present, then it is detected against white background. And if white or colored particles are present, then it is detected against black background. To perform the test, the neck of filled container can be held against the strongly illuminating screen. If the articles is observed, then sample is rejected. The visual inspection of containers done manually. तर इथे प्रोसिजरमध्ये काय सांगितलं आहे की प्रोडक्टचे टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला एक ब्लॅक आणि व्हाईट बॅकग्राऊंड असणारं आणि इल्युमिनेटिंग स्क्रीन असणारं, म्हणजेच इथे लाईट प्रोव्हाइड केल्यामुळे काय होणार आहे, इल्युमिनेशन प्रोव्हाइड होणार आहे, असं ॲपॅरेटस पाहिजे. ज्यावेळी आपल्याला सॅम्पलचं टेस्टिंग करायचं आहे त्यावेळी व्हाईट किंवा कलरलेस पार्टिकल्स असतील तर ते आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये दिसणार आहेत, आणि जर कलर्ड पार्टिकल असतील किंवा ब्लॅक पार्टिकल असतील तर ते आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये दिसणार आहेत. म्हणून ॲम्प्यूल जी आहे ती थोडीशी टिल्ट करायची आणि पहिल्यांदा ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये पकडून बघायची. जर तिथे काही पार्टिकल्स दिसतील तर ते कलरलेस पार्टिकल्स असणार, आणि पुन्हा एकदा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा ती बॉटल पकडून बघायची आहे, आणि व्हिज्युअल इन्स्पेक्शनने आपण त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत की नाही ते चेक करायचं आहे. If any particle is observed, then product fails the clarity test. So these are the 4 quality control tests used for checking the quality or for evaluation of parenteral products. Here are the repeatedly asked questions from the board exam point of view. These are the 3 marks question from this chapter. With this, we have finished our 5th chapter, that is sterile manufacturing. Next chapter will be updated in next video. Thank you.